आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय सौ अनुपमाताई मिलिंदजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त मोजरकर बंधू आणि भगिनी यांच्याकडून बेघर निराधार असलेल्या बेघर प्रबोधनाची भोजन सेवा देण्यात येत आहे। त्याबद्दल मोजरकर परिवारांचे मनापासून आभार। जय हिंद, जय गांधी। नमस्कार मित्रो, आपण पाहतो या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ या ठिकाणी मित्रो आज या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे एकूण 800 बेघर निराधार निराश्रित रस्त्यावर भटकणाऱ्या बेघर प्रभूजींना निवारा देण्यात आला असून आजपर्यंत 667 बेघर बांधवांना इथून त्यांचं पुनर्वसन करणारी ही महाराष्ट्रातली एकमेव सामाजिक संस्था ठरलेली आहे। या ठिकाणी नुसतं उपचारच नव्हे तर या ठिकाणावरून बेघर बांधवांना त्यांचं पुनर्वसन केलं जाते। देशभरातील बेघर बांधवांचं पुनर्वसन करणारी ही सामाजिक संस्था नंददीप फाउंडेशन यवतमाळ आहे। आपण नंददीप फाउंडेशनला सतत सातत्याने मदत करत असल्यामुळे ही सेवा अखंड तेवत आहे। आज आदरणीय कुलकर्णी सर यांच्याकडून दिवाळी निमित्त आज विशेष भोजनदान व मॅडमचा जन्मदिवस सुद्धा या ठिकाणी आज साजरा केला जातो आहे। आदरणीय सौ अनुपमाताई मिलिंदजी कुलकर्णी यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी खऱ्या गरजूंना गोड प्रसाद हा देण्यात येतो आहे। पुरणपोळी, भात, भजे असा मेनू, कढी असा विशिष्ट मेनू आज या दीपावली निमित्त व अनुपमाताई कुलकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि संपूर्ण भारतातील बेघर बांधवांना निवारा देणारी ही सामाजिक संस्था आहे। त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण भारतातील भटकत आलेले, यवतमाळ शहरामध्ये भटकत आले किंवा अमरावती, नागपूर, अकोला अशा ठिकाणी असलेले बेघर बांधव जे भटकत होते रस्त्यावर, ज्यांना कोणीही भोजन देत नव्हतं, ज्यांना कोणीही पाणी पाजत नव्हतं, अशा बेघर बांधवांना माणूस बनवून त्यांना स्वच्छ नीटनेटके कपडे नेसून त्यांना निवारा दिला जातो आणि त्यांना भोजन सेवा या ठिकाणी कुलकर्णी परिवाराकडून दिवाळी निमित्त देण्यात आलेली आहे। आणि देशभरातील मनोरुग्ण बांधवांना, मनोरुग्ण प्रभूजींना या ठिकाणी पुरणपोळीचा स्वाद घेता येत आहे। महाराष्ट्राचा हा सण आहे मित्रो, मराठी आणि हिंदू माणसाचा हा सण आहे आणि या सणानिमित्त या बेघर बांधवांना गोडधोड खायला मिळावं यासाठी पुरणपोळी, भात, भजे, दूध, तूप, कढी असा मेनू हा आज रोजी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। माननीय सौ अनुपमाताई मिलिंदजी कुलकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त व दीपावली सणानिमित्त या ठिकाणी विशेष भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे। या ठिकाणी अभियंता ग्रुपचे मिलिंदजी कुलकर्णी सर, अभियंता ग्रुपचे माननीय श्री संदीपजी गिरी, हे सुद्धा या नंददीप फाउंडेशनचे मार्गदर्शक आहेत आणि मिलिंदजी कुलकर्णी सर सुद्धा मार्गदर्शक आहेत। संपूर्ण अभियंता ग्रुप नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे या सेवेला कुठेही खंड पडत नाही आहे आणि प्रत्येक महिन्याला अभियंता ग्रुप दर महिन्याला एका अभियंताकडून भोजन सेवा या ठिकाणी दिली जाते आणि संपूर्ण अभियंता ग्रुप येऊन या ठिकाणी वाढण करतो आहे। आज दिवाळी सण असून माझ्या बेघर बांधवांना भोजनदान व्हावं, त्यांना वाढण करावं म्हणून या ठिकाणी अभियंता ग्रुपची टीम या ठिकाणी आलेली आहे। माननीय संदीपजी गिरी, माननीय कुलकर्णी सर, कुलकर्णीताई या ठिकाणी येऊन वाढण करतात आहे। मित्र, नंददीप फाउंडेशन ही गेल्या 9 वर्षापासून खऱ्या गरजूंसाठी, निराधारांसाठी, निराश्रितांसाठी काम करते आहे। आपण आपला सहभाग नक्कीच या फाउंडेशनच्या पाठीशी नोंदवावा। आपण आपला सहभाग या ठिकाणी घेऊ शकता। या ठिकाणी आपण पैशाच्या स्वरूपात मदत करू शकता, या ठिकाणी आपण श्रम देऊन मदत करू शकता, या ठिकाणी आपण धान्य देऊन मदत करू शकता, या ठिकाणी आपण औषध गोळ्या सुद्धा देऊन मदत करू शकता। आपण या नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं आणि या नंददीपच्या
अखंड वाहत्या झऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहून या सेवेला अखंड पुढे नेत राहावं। ही नंददीप फाउंडेशन सामाजिक संस्था आहे। यवतमाळमध्ये समर्थवाडीमध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये हा प्रकल्प सुरू आहे। भविष्यात आर्नी रोड बोलबोळण फाट्यावर सुद्धा हा प्रकल्प होतो आहे। त्या ठिकाणी सुद्धा बांधकामाचं नियोजन चालू आहे। बाहेर बांधकाम सुरू झालेलं आहे। आपण त्या ठिकाणी आपल्या नावाने एक रूम बुक करू शकता, त्या ठिकाणी आपण टीना देऊ शकता, त्या ठिकाणी आपण गज देऊ शकता, त्या ठिकाणी आपण सिमेंट देऊ शकता, त्या ठिकाणी आपण लेबरची मजुरी सुद्धा देऊ शकता। असं आपण कोणतंही मदतीचं स्वरूप नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी देऊन आपण मदतीचा हात नक्कीच द्यावा। देशभरातील बेघर बांधवांची ही सामाजिक संस्था, ज्या संस्थेमध्ये निराधार, निराश्रित, गरजू, ज्यांचे हातपाय सडलेले आहेत, ज्यांच्या हातापायामध्ये किडे पडलेले, अशा बेघर बांधवांना या ठिकाणी निवारा देण्यात येतो आहे। आणि त्यांचं शुश्रूषा, त्यांचे ट्रीटमेंट, त्यांचे औषधोपचार हे सर्व करून, त्यांच्यावर उपचार करून यवतमाळतील 22 डॉक्टर या सामाजिक संस्थेच्या पाठीशी उभे आहेत। 22 डॉक्टर या नंददीप फाउंडेशनला मदतीचा हात देतात, मोफत उपचार करतात, म्हणून ही सेवा सातत्याने ठेवत आहे। मित्रहो, आपणही या सेवेमध्ये सहभागी होऊ शकता आणि आपणही मदतीचा हात देऊ शकता। नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, खाली नंबर दिलेला आहे, आपण त्या नंबरवर तो सुद्धा आपण फोन करून नंबर सेव्ह करू शकता। आमचं स्टेटस सुद्धा आपण पाहू शकता। नंददीप फाउंडेशन बेघर, निराधार, निराश्रितांना आधार तर देतेच, त्यांचं पुनर्वसन सुद्धा करते। त्यांच्या 2 वेळेचं भोजनाची व्यवस्था, त्यांचं 2 वेळेचा चहा, 2 वेळेचा नाश्ता, जेवण, असा अन्य सर्व गोष्टी नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून, नंददीप फाउंडेशन एक माध्यम आहे, परंतु आपल्या सारखे दानदाते पाठीशी असल्यामुळे नंददीप फाउंडेशन ही सामाजिक संस्था सातत्याने